2025 लाच प्रयागराज इथे एक कुंभमेळा झाला होता. या कुंभमेळ्या दरम्यान सोशल मीडियावर एक मुलगी जी ती व्हायरल झाली. हीच व्हायरल गर्ल मोनालिसानं केरळमध्ये तिच्या मुस्लिम बॉयफ्रेंड सोबत, त्याचं नाव फरमान खान, याच्याशी लग्न केलंय. कुटुंबाचा विरोध असताना देखील तिने मोठा निर्णय घेत फरमानशी लग्न केलं आणि आता पोलीस संरक्षणाची मागणी केली. तर दुसरीकडे मोनालिसाला चित्रपट सृष्टीत आणणाऱ्या दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी एक मोठा दावा करत मोनालिसा लव्ह जिहादची बळी पडली आहे असं म्हटलंय. नेमकं काय घडलंय आजच्या व्हिडिओत पाहूयात. महाकुंभ फेम मोनालिसानं घरच्यांच्या विरोधात जाऊन मुस्लिम प्रियकराशी लग्न केलं. मॅनेजरनं सौदा केल्याचा दिग्दर्शकानं आरोपही केला. नेमकं काय, तर प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष विकताना रातोरात मोनालिसा प्रसिद्ध झाली आणि इंटरनेट सेन्सेशन बनली. मोनालिसा पुन्हा एकदा आता या मोठ्या वादामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. मात्र आता तिनं अचानक आपल्या कुटुंबियांच्या मर्जी विरुद्ध जाऊन आपला मुस्लिम प्रियकर असलेल्या फरमान खान याच्यासोबत विवाह गाठ बांधली. तिच्या या अनपेक्षित निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. एक नवीन वाद त्याच्यानं उभाही राहिलाय. समोर आलेल्या माहितीनुसार मोनालिसा आणि फरमान खान हे दोघेही गेल्या 1.5 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये होते. मात्र या प्रेम संबंधांना आणि लग्नाला तिच्या घरच्यांचा, विशेषतः तिच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. कुटुंबियांकडून आपल्यावर सातत्यानं दबाव टाकला जात असून आपल्याला धमक्याही दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप तिनं केलाय. घरच्यांच्या याच दबावाला कंटाळून तिनं घर सोडण्याचं मोठं पाऊल उचललं आणि थेट केरळ गाठलं. मिळालेल्या माहितीनुसार मोनालिसानं सर्वप्रथम फरमान खान याच्यासोबत केरळमध्ये कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील अरुमानूर नैनार मंदिरात त्यांनी संपूर्ण पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. सध्या सोशल मीडियावर या लग्नाचे 2 व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये फरमान हा मोनालिसाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना स्पष्ट दिसतोय, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे नवदाम्पत्य न्यायालयाच्या आवारात हातात विवाह प्रमाणपत्र, ज्याला आपण मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो, ते घेऊन उभं असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींच्या आधी तिच्या वडिलांनी मोनालिसाला बळजबरीनं पुन्हा गावी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानं घाबरलेल्या मोनालिसानं बुधवारी 11 मार्चला तिरुवनंतपुरम मधल्या थंपानूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली. यावर पोलिसांनी स्पष्ट केलं की मोनालिसा ही सज्ञान आहे आणि तिला तिच्या मर्जीनुसार जोडीदार निवडण्याचं आणि लग्न करण्याचं कायद्यानं पूर्ण स्वातंत्र्य आहे. एका वृत्तानुसार केरळमध्ये द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. विशेष म्हणजे मोनालिसानंच लग्नासाठी सुरुवातीला विचारणा केल्याचं फरमाननं सांगितलं. दरम्यान मोनालिसाच्या या अचानक घेतलेल्या लग्नाच्या निर्णयामुळे द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना प्रचंड धक्का बसलाय. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे अत्यंत खळबळजनक दावा केलाय की मोनालिसाच्या मॅनेजरनं तिला विकल्याचा गंभीर संशय त्यांनी यावेळेस व्यक्त केला. या प्रकरणातील गूढ अधिकच आता वाढलाय. पण कायद्यानं प्रत्येक सज्ञान व्यक्तीला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला असला तरी अचानक उचललेलं हे पाऊल आणि दिग्दर्शकानं केलेले गंभीर आरोप यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं वाटतं. प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या तरुण कलाकारांच्या सुरक्षिततेचा आणि मार्गदर्शनाचा अभाव हा प्रश्न पुन्हा या निमित्ताने एकदा ऐरणीवर आलाय. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.